पश्चिम बंगालच्या निवडणुकीत ममता बॅनर्जी विरुद्ध नरेंद्र मोदी यांची लढाई मोदीच जिंकणार असल्याचं भाकीत आता वर्तवण्यात आलंय। हे भाकीत दुसरं तिसऱ्या कोणी नाही तर ममता बॅनर्जी यांचे सल्लागार असलेल्या प्रशांत किशोर यांनीच वर्तवलंय। त्यांच्या या भाकितामुळे पश्चिम बंगालच्या राजकारणात वादळ निर्माण झालंय। क्लब हाऊस नावाच्या एका ॲपवर संभाषण करताना त्यांचा ॲक्सेस हा चुकून सगळ्यांना मिळाला। या ॲपवरच्या गप्पा अनेकांना ऐकू आल्या, तिथूनच हे भांडं फुटलं। ही बाब भाजपच्या IT सेलचे प्रमुख असलेल्या अमित मालवीय यांनी ट्विट करून दिली आहे। आपण आधी त्या क्लिप्स ऐकूया। अगर वोट है तो मोदी के नाम पर वोट है, वोट है तो हिंदू होने के नाम पर वोट है। पोलराइजेशन, मोदी, हिंदी भाषी, SC, ये फैक्टर है। शुभेंदु चले गए कि प्रशांत किशोर चले आए, उसका कोई वो मुद्दा नहीं है, वो मुद्दा है ही नहीं। मोदी यहाँ पॉपुलर है, हिंदी भाषियों की 1 करोड़ से ज़्यादा वोट है, दलित यहाँ पर 27% है और वो पूरी तरह से बीजेपी के साथ खड़ा है। प्लस पोलराइजेशन तो है ही है। Which way is the Matua community going, Prashant? Matua will be predominantly voting for BJP, not as unitedly as they did in Lok Sabha, लेकिन मुझे लगता है अभी भी मथुआ विल 75 बीजेपी 25 तृणमूल। हम लोग एक सर्वे करते हैं कि आप वोट किसको दीजिएगा और सरकार किसकी बन रही है, तो सरकार किसकी बन रही है उसमें प्रीडोमिनेंटली बीजेपी ही आता है। हम लोग के भी सर्वे में उसको हम लोगों ने खंगाल कर देखा, भाई ऐसा क्यों आ रहा है। ऐसा इसलिए आ रहा है कि जो बीजेपी को वोट कर रहा है वो तो कह ही रहा है कि बीजेपी की सरकार बन रही है। जो लेफ्ट को वोट करने वाले 10 से 15% लोग हैं, उसमें करीब 2/3 लोगों का ऐसा मानना है कि बीजेपी की सरकार बन रही है। तो वो मेजॉरिटी जो है वो आपको हमेशा सुनाई देगा, हमेशा कि बीजेपी की सरकार बन रही है। लेफ्ट का जो आदमी है वो सोचता है कि भैया कुछ भी हो, बीजेपी आ जाएगी तो हमारी दुकान खुल जाएगी, कम से कम अभी ममता को तो हारना चाहिए। एक जो उसका सब्सटेंटिव तो परसेप्शन की बात हो गई, जो सब्सटेंटिव इशू ग्राउंड पे है, जो लोग हम लोग समझते हैं बाहर जो बंगाल में नहीं पहले आए थे कि भाई बीजेपी का नीचे ग्राउंड पे वर्कर नहीं है, ऐसी बात नहीं है। ग्राउंड पर बीजेपी के बहुत वर्कर हैं और वो सारे वर्कर लेफ्ट से इम्पोर्टेड हो सकते हैं, लेकिन वो डेडिकेटेडली आज बीजेपी के लिए काम कर रहे हैं। तो कोई ऐसा एरिया नहीं है बंगाल का, 1-2 जिला अगर छोड़ दें आप, जहाँ पर कि बहुत मजबूत काडर बीजेपी का नहीं है। Prashant, then who's voting for Trinamool? Because you're saying the Mathuas are voting for the BJP, the Dalits are voting for the BJP, OBCs are voting. Yeah, okay, so I'm saying I'm talking about different communities, right? So OBCs, you're saying most, all Hindus are voting for BJP. So who's voting for TMC and why are you so confident that BJP? I have said 50%, 50 to 55% Hindus are voting for BJP. या ॲपवर झालेल्या गप्पांच्या 4 फाईल्स भाजपने जाहीर केल्या। त्यात पश्चिम बंगालमध्ये 50% हिंदू भाजपच्या बाजूने कसं मतदान करतील हे प्रशांत किशोर काही पत्रकारांना सांगत असल्याचं ऐकायला येतं। अगदी तृणमूल काँग्रेसने स्वतः केलेल्या सर्वेक्षणातही भाजप निवडून येत असल्याचं दिसून आलंय। दलितांची 27% मतं आणि अगदी माटुआ समाजाची मतं सुद्धा भाजपच्या दिशेने जात असल्याचं दिसून येतं, असं प्रशांत किशोर म्हणतायत। अमित मालवीय यांनी ट्विट करून ही सर्व माहिती दिली आहे। अमित मालवीय यांचं ट्विट येताच आणि त्यावर जोरदार प्रतिक्रिया उमटत असताना प्रशांत किशोर यांनी सुद्धा त्याला प्रत्युत्तर दिलंय। त्या ॲपवर झालेल्या सगळ्या गप्पा जाहीर करण्याचं आव्हान त्यांनी भाजपला दिलंय। इतकंच नाही तर 294 सदस्य संख्या असलेल्या विधानसभेत भाजप 100चाही आकडा गाठणार नाही असा दावा प्रशांत किशोर यांनी केलाय। एका चॅटमध्ये प्रशांत किशोर हे उपस्थित पत्रकारांना विचारत आहेत की हे चॅट ओपन आहे का, म्हणजे सगळेजण ऐकत आहेत का। त्यावर ते अगदी शांत बसल्याचं दिसून येतं। काय आहे क्लब हाऊस ॲप? क्लब हाऊस एक ॲप आहे जिथे लोक एकत्र येऊन फोनवरून गप्पा मारू शकतात। यात फक्त आवाज ऐकू येतो। झूम मीटिंगमध्ये ज्या प्रकारे आमंत्रण दिल्यानंतर त्या मीटिंगमध्ये जॉईन होता येतं किंवा ज्याला लिंक मिळते तो जॉईन होऊ शकतो, अगदी तसाच काहीसा हा प्रकार आहे। प्रशांत किशोर यांच्या बैठकीत काही पत्रकार होते, पण या गप्पांचा ॲक्सेस इतरांनाही मिळत असल्याचं दिसताच ते शांत बसले असा दावा मालवीय यांनी केला आहे। या गप्पा ट्विटरवर टाकण्यामागचा एक महत्त्वाचं कारण म्हणजे आज पश्चिम बंगालमध्ये 4थ्या टप्प्याचं मतदान सुरू आहे। अगदी 4 टप्प्याचं मतदान शिल्लक आहे। 2 मे रोजी पश्चिम बंगालसह तामिळनाडू, केरळ, पुडुचेरी आणि आसाम या 4 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत। आजच्या 4थ्या टप्प्याचं मतदान होत असल्यामुळे मालवीय यांनी आज जाहीर केलेल्या चॅटला विशेष महत्त्व प्राप्त झाले। या क्लब हाऊस चॅटमध्ये एका पत्रकाराने विचारलं की भाजपला लोकसभा निवडणुकीत 40% मतं मिळाली होती आणि पश्चिम बंगालमध्ये मोदींची लोकप्रियता वाढते। त्यावर उत्तर देताना प्रशांत किशोर यांनी त्यामागची कारणंही सांगितली होती। प्रशांत किशोर हे तृणमूल काँग्रेसचे धोरण प्रमुख आहेत आणि त्यांना कॅबिनेट मंत्र्याचा दर्जाही देण्यात आलाय।
प्रशांत किशोर काल रात्री 11 वाजता क्लब हाऊस चॅटमध्ये काही पत्रकारांशी बोलत होते आणि हीच चॅट बरोबर आज भाजपने जाहीर केली आहे. आता याचा भाजपला फायदा किती मिळणार हे 2 मे रोजी कळेलच. पण पश्चिम बंगालमधली निवडणूक काहीही करून जिंकायची या ईर्षेने भाजप ही निवडणूक लढवताना दिसतंय आणि ममता बॅनर्जी आपलं राज्य राखण्यासाठी कोणत्याही थराला जाताना दिसत आहेत. त्यामुळे सध्या पश्चिम बंगालमध्ये लोकशाहीचं नृत्य पाहायला मिळतंय असंच बोललं जातंय. ब्युरो रिपोर्ट, लोकमत.com.